मध्ये तुमचा तो मेहना काय वाळू चोरीच्या का कुठल्या तरी प्रकारात आता सगळा महाराष्ट्रच पाहुणा आहे मग सगळा महाराष्ट्रच पाहुणा आहे. मग आता कोणी काही धंदा करेल. आता हे असून सुद्धा तुमच्यावरती जे लोक टीका करतात की मनोज जरांगे पाटील हे व्यसनी आहे, ते दारू पितात, मध्येच त्यांनी ते वाळू चोरीचं सगळं प्रकरण केलं, एवढ्या हायफाय गाड्यात कसं करतात? मग ते का माहिती आहे का ते जर सोडून गेले मला रिक्षाने पैसे नाहीत घरी जायला अंतर म्हणजे मग फेस पडून जाईन इकडंच. माझं आठवणं नाही, आपण कमीला नाही कशी चौकस त्याला देवेंद्र फडणवीस म्हणते साहेब ते लहान जोक नाही ते म्हटलं डेंजर आहे लय कॅसेटी ही चतुरपणा पाटील तुम्ही कुठे शिकला? डेंजर आहे फडक ना लय बेकार कॅसेटी ती तुम्हाला नाही माहिती. किती वर्ष झाले तुमची या आंदोलन? नाही मी लय दिवसाचा आहे पण ते माणूस इतका आहे त्याने मग सगळं शोधून काढ असतं काही सापडतच नाही. चांगल्याच मागे ती बिड्या काही इड्या लावल्या आहेत चांगले तिकडे पळत येत रातचीच. सकाळी जर गेलं ईडी उद्या नोटीस गेली संडास बाथरूमातच बसत बाहेरच येत नाही ती. आणि मध्ये तुमचा तो मेहना काय वाळू चोरीच्या का कुठल्या तरी प्रकारात आता सगळा महाराष्ट्रच पाहुणा आहे मग सगळा महाराष्ट्रच पाहुणा आहे. मग आता कोणी काही धंदा करेल. कोणता धंदा धडाचा आहे मग? राजकारण लय धडाचा आहे का? त्याचे तर मग आरोप होते सगळे पाहुणेच आहेत. मग आता मला जोडतात मी समर्थन केलं कोणाचं? मला पाहिजे गरीबाच्या लेकराला आरक्षण. आता मग हे जर इतकी काढू शकते म्हणलं मी किती काढली असते मग मी किती काढली असते? मग ती माझ्या जीवन टेन्शन चालते म्हणलं मी किती चालते मी त्या भानगडीत नाही पडत. मी व्यसन नाही करत. आम्ही तेच विचारणार होतो तुम्ही ड्रिंक केली की नाही कधी? आपलं हाडूक सुद्धा बाटल्याला आपल्याला ती कशी आहे सुद्धा माहिती हाडूक सुद्धा नाही. आणि मी खोटं नाही बोलत. मी म्हणलं असतं मग वैयक्तिक जीवनाचा काय आला काढिता आपण लबाड नाही बोलत भाऊ. आणि मीडियाला तर अजिबात नाही. म्हणून आपल्याला मीडियाने 2 वर्ष एवढी साथ दिली गरीबाच्या प्रश्नासाठी. मी लयच ऋणी आहे त्या सगळ्या मीडियावाल्या. हे भाऊ असे आहेत ना त्याला कचाकच बातम्या लावतात गरीबाच्या.